अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनी कुठल्याही नकारात्मक घटनेत अडकू नये म्हणून स्वामी महाराज सतत प्रेरणा देतात आणि ते प्रेरणा देण्याचं एक छोटंसं माध्यम म्हणजे हे स्वामी संदेश असतात. आजचे स्वामी संदेश सांगण्यापूर्वी प्रत्येक स्वामी भक्तासाठी हा संदेश आहे. लक्षपूर्वक ऐका आणि त्यामुळे तुमच्यासाठीचे स्वामी संदेश काय आहे हे जाणून घ्यायचं असेल तर तुमच्यासाठीचा एक कुठल्याही स्वामी मूर्ती निवडा. तुमच्या समोरचे 2 मूर्ती दिसत असतील त्यापैकी कुठली एक स्वामी मूर्ती निवडा आणि तुमच्यासाठी स्वामी काय सांगत आहे ते जाणून घेण्याचा प्रयत्न करा. चला सुरुवात करूया. आत्ता तुम्ही तुमच्यासाठीचं 1 नंबरची मूर्ती निवडलं असे मी आशा करतो आणि आजचा संदेश सांगायला सुरुवात करतो. आत्ता ज्यांनी 1 नंबरची मूर्ती निवडली आहे त्याच्यासाठी स्वामी काय सांगत आहे ते जाणून घेऊया. स्वामी सांगतात, का रे बाळा, मी तुझ्या दारात उभा आहे आणि तू मला दुर्लक्ष करत आहेस, टाळत आहेस. याची खूप मोठी किंमत तुला चुकवावी लागेल. यासाठीच संदेश तू दुर्लक्ष करू नकोस, कारण आज तुझी सर्वात मोठी मनोकामना पूर्ण करण्यासाठीच मी तुझ्या दारी आलो आहे. आता तुझी सर्व स्वप्न, सर्व इच्छा पूर्ण होणार आहे. जेवढे उंच शिखर तू निवडशील तेवढे सोबती कमी असणार आणि तुझ्या प्रत्येक संकटात मी तुझ्या पाठीशी असणार. दिगंबरा दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा, वय माझ्या बाळा. बरोबर जरी करायला जमलं नाही की लोक बदनामी करायला सुरुवात करतात आणि मला माहीत आहे तुला जवळच्याकडूनच खूप त्रास होत आहे. पण विश्वास ठेव, सर्व काही आता सुरळीत होणार आहे. जर ओवता आलं तर विणता आपोआप येतं. मग ते धागा असो किंवा नातं. बाळा, कष्ट करणारा स्पष्ट बोलायला कधीच घाबरत नाही आणि मला माहीत आहे तू माझा प्रामाणिक भक्त आहेस आणि मी तुझ्यावर खूप प्रेम करतो. जर तुम्ही माझ्यावर प्रेम करत असेल बाळा तर कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ असे टाईप कर आणि या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा. होय माझ्या लेकरा, कठीण परिस्थितीत तू खचून जाऊ नकोस, कारण काळ आणि वेळ सगळ्याची बदलत असते. त्यासाठी तुला फक्त संयम बाळगावं लागेल. होय माझ्या लेकरा बाळा, तुझ्या आयुष्यात खूप सारे लोक येतील आणि जातीलही, पण तुझा 1000 चुका माफ करणारे तुझे आई वडील आणि तुझा हा भगवंत तुला पुन्हा मिळणार नाही. त्यामुळे यांना तू गमवू नकोस. वय बाळा, वस्तुस्थिती, पैसे दिले की माणसं जुळतात आणि पैसे मागितले की माणसं तुटतात. पण तू नाती जप बाळा. समुद्रात कितीही मोठे वादळ आले तरी समुद्र आपली शांतता कधीच सोडत नाही. अगदी तसंच तू पण कितीही आयुष्यात मोठे संकट आले तरी हार मानू नकोस, खचून जाऊ नकोस. तुझ्या सर्व संकटांना आता मी दूर करण्यासाठीच आलो आहे. वय माझ्या लेकरा, आयुष्यामध्ये काही वेळ त्रास होणेसुद्धा महत्त्वाचं आहे. आपण वाईट आहोत म्हणून, नाहीतर चांगले वागणं कुठे थांबवायचं हे कळवण्यासाठी. कारण तुझ्या चांगुलपणाचा खूप लोकांनी फायदा घेतलेला आहे. पण आता बस, खूप झालं तुझा वापर. पण आता तुझ्या पाठीराखा तुझ्या पाठीशी आहे. आता तुला कशाचीही भीती नाही. जर माझ्यावर विश्वास असेल तर स्वामी आई माझ्या पाठीशी असे टाईप कर. होय माझ्या लेकरा, आयुष्य आणि पुस्तकातील व्याकरण सारखेच आहे. शब्दाची निवड चुकली की वाक्य बदलते आणि माणसाची निवड चुकले की आयुष्य. त्यामुळे माणसं निवडायला तू चुकू नकोस. होय माझ्या लेकरा, तुला कोण सोडून गेले, कोण तुझ्या सोबत आहे हे तुला समजतं. सोडून जाणाऱ्याला जाऊ दे, यापेक्षा तुझ्यासोबत कोण उभा आहे हे जास्त महत्त्वाचं आहे. माझ्या लेकरा, एक गोष्ट तू कायम लक्षात ठेव, सूर्य आणि बाप या दोघांची गरज सहन करायला शिक. कारण या दोन्ही मोकळ्या झाले की चारही बाजूला अंधार पडतो. जर आयुष्यात सुखी व्हायचं असेल तर जगाचा विचार करणं तू सोडून दे. फक्त समोरून चांगलं बोलतात आणि पाठीमागून नावे ठेवतात. माणसाने समोर बघायचं की मागे
यावरच त्याचा सुख आणि दुःख अवलंबून आहे. माझ्या लेकरा, तुझा आजचा संघर्ष उद्याचे सामर्थ्य निर्माण करतो. त्यामुळे तू माझे विचार बदल. तुझे आयुष्य आपोआप बदलायला मी तयार आहे. तुझं जग बदलायला काही वेळ लागेल, पण आपली माणसं एक क्षण पुरेशी असते. श्री स्वामी समर्थ. आत्ता ज्यांनी स्वामीची 2 नंबरची मूर्ती निवडली त्यांना स्वामी महाराज काय सांगतात हे जाणून घेऊया. स्वामी सांगतात, माझ्या लेकरा, जेव्हा एक बीज काळोख्या अंधारातून कठोर जमिनीतून उगवू शकतो तर तू का नाही? तू तर एकदम हुशार, बुद्धिमान आणि माणुसकी जपणारा, चांगले कर्म करणारा आहेस. तर तू का घाबरत आहेस? भिवू नकोस. मी तुझ्या पाठीशी आहे. तू कोण आहेस आणि तुला काय व्हायचं आहे याचा जर अंतर पाहिलं तर तू काय करत आहेस हे माझ्या लेकरा नेहमी एक लक्षात ठेव. तुला खाली खेचणारे तुझ्यापैकीच खालच्या पायरीवर आहेत. त्यामुळे तू त्यांना भीक घालू नकोस. चांगल्या हृदयाने खूप नाती बनतील, पण चांगल्या स्वभावाने हे नातं टिकवून सुद्धा राहतील, पण तुझा गैरवापर कोणी करता कामा नये. होय माझ्या बाळा, आयुष्यात एकदा तरी वाईट दिवसांना सामोरे गेल्याशिवाय चांगल्या दिवसाची किंमत कळत नाही. त्यासाठी तू न थांबता न हारता प्रयत्न करण्याला घाबरू नकोस. तुझे अथक परिश्रम करत असेल तर कधी कधी तुझं नशीबसुद्धा हरेल आणि यश तुझ्या पदरात पडेल. होय माझ्या लेकरा, सगळं आहे, सगळं कागदासारखेच, पण अहंकार चिटकला की त्याचे सर्टिफिकेट होते. होय बाळा, जोपर्यंत तू हारण्याचा विचार करत नाही तोपर्यंत तुला कोणीही हरवू शकत नाही. हे एकदा मनाशी पक्क झालं की आपण जिंकणार हे नक्की. त्यामुळे हिंमत ठेव आणि नशिबाला सुद्धा तुझ्या समोर झुकावंच लागणार आहे. कारण आयुष्यात सुखी व्हायचं असेल तर जगाचा विचार करणं सोडून द्यावा लागेल. होय माझ्या बाळा, स्वतःला सुधारण्यात इतके व्यस्त हो की दुसऱ्याच्या चुका शोधण्यात तुला वेळच नाही मिळाला पाहिजे. कारण तुझा आजचा संघर्ष उद्याचे सामर्थ्य निर्माण करणार आहे. माझ्या लेकरा, सगळेच धडे पुस्तकात मिळत नाही. असंख्य धडे तर आयुष्य शिकवत असते आणि भगवंताचे मार्गदर्शन घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. मध्ये स्वामी आई मी तुझं बाळ आहे असे टाईप करा आणि हा संदेश आपल्या प्रियजनांना शेअर करा. माझा आशीर्वाद सदैव तुझ्या पाठीशी आहे. भिवू नकोस. मी तुझ्या पाठीशी आहे. भिवू नकोस. मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.